पुढे बघूयात मुंबईतल्या रखडलेल्या एसआरएच्या प्रकल्पांकडे लक्ष वेधण्याकरता मनसेनं आज वांद्र्यातील एसआरए कार्यालयावर धडक मोर्चा काढला। मनसेचे नेते आणि मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। वरळीमधील सिद्धार्थनगर प्रेमनगर इथले एसआरए प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेत। वरळीतील एसआरए प्रकल्प बाधित या मोर्चात सहभागी झाले होते। लवकरात लवकर एसआरए प्रकल्प मार्गी लावावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला। तर मनसेने आज मोठा मोर्चा काढलेला होता। एसआरएच्या प्रकल्पांकडे लक्ष वेधण्याकरता मनसेचा हा मोर्चा होता। आज वांद्र्यातील एसआरए कार्यालयावर हा धडक मोर्चा जो आहे तो काढण्यात आला। मनसेचे नेते आणि मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। वरळीमधील सिद्धार्थनगर प्रेमनगर इथले एसआरए प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडले। वरळीमधील एसआरए प्रकल्प बाधित या मोर्चात सहभागी झाले होते। लवकरात लवकर एसआरए प्रकल्प मार्गी लावावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला। आज 25-27 वर्ष झाली या लोकांना एसआरए डिक्लेअर झाल्यापासून घरं नाही आहेत। सोसायटी बिल्डरकडे बोट दाखवते, बिल्डर सोसायटीकडे बोट दाखवतो। अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये मध्यस्थी करून वादावर तोडगा काढेल, तो तोडगा निघत नाही। आज यांची अवस्था अशी झालेली आहे की जर एखादा मृत्यू झाला तर प्रेत सुद्धा आडवा आणता येत नाही, उभं करून आणावं लागतं, इतकी वाईट अवस्था आहे। आज 30 वर्ष झाली रोज एकमेकांकडे बोट दाखवणं चाललंय। ह्यांना नाही कधी मिळणार हा विषय, शेवट आज रस्त्यावर उतरावा लागला। पुढली बातमी अशी की सिडको सोडत धारक यांच्यासह मनसेनं नवी मुंबईतील सिडको भवनावर इंजेक्शन मोर्चा काढला। इंजेक्शन मोर्चा। सिडको लॉटरीमधील 26,000 घरांच्या वाढीव किमतीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने सिडको लाभधारक उपस्थित होते। मनसेच्या शिष्टमंडळानं सिडकोच्या संचालकांची भेट घेत आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं आणि यावेळी सिडकोनं सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं हा मोर्चा काढण्यात आला होता। दरम्यान येत्या 11 आणि 12 एप्रिलला वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये घरांच्या किमतीवर मनसेकडून प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे। ही सर्वसामान्य माणसं नोकरदार वर्ग आहेत। कोणी शासकीय नोकरीत आहे, कोणी आपले रोजच्या रोजीरोटीवर आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो 2 दिवस आतमध्ये गेला तर सिडकोवाल्यांना तेच आहे आंदोलन मोडून काढायचं। शांततेच्या माध्यमातून पण अत्यंत सृजनशीलपणे, अत्यंत क्रिएटिव्हपणे सिडकोला जागा आणण्याचं काम आम्ही नक्की करू। वाटलंच तर सिडकोत घुसू आणि अख्खा दिवसभर वॉशरूम कसे बंद होतात आणि चोकअप होतात ना ते सिडकोला कळेल आता।